आम्ही बसून सगळे क्रिकेट बघत होतो. न्यूझीलंड आणि इंडियाचा मॅच होता. तर माईची खूप मजा आली. ती कशी ते पुढे मी सांगते. गुड मॉर्निंग ही अशी होती आमच्या कियूची गुड मॉर्निंग. मस्त मम्मीसोबत मम्मीच्या आधीच उठते. मम्मीला जरी कंटाळा आला तरी पण कियूला आधी पेटपूजा करायची असते, म्हणून मला आधी झटपट नाश्ता काही पण असो तो बनवावा लागतो. त्यासाठी मी झटपट असे लागले बनवायला उत्तप्पे. उत्तप्पे बनवायला शोधत होते तावा. तिथेच असून तो काय मला सापडला नाही. त्यालाच म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. तो बसला होता गॅसओट्याखाली जाऊन. माझं कोणतेही काम असो ते माझ्या कियाच्या मदतीशिवाय किंवा तिच्या हातभाराशिवाय पूर्ण होणारच नाही. आमचे उत्तप्पे बनून झाले. नाश्ता वगैरे सर्व काही करून बाकीचे जे कामं होते ते आम्ही पूर्णपणे आवरून घेतले आणि त्या सगळ्या कामामध्ये माझी किया ही मला नेहमीच मदत करते. माझं कोणतंच काम जे 5 मिनिटात होणार आहे ते कधीच 5 मिनिटात होत नाही. त्याला नेहमी अर्धा तास 1 घंटाच लागणार. या मदतीत कियाची मदत तुम्हाला दिसतच असेल. व्हिडिओ रेकॉर्ड करताना सुद्धा पण व्हॉइस ओव्हर करताना पण आम्ही जेव्हा जेव्हा क्रिकेट मॅच बघत असतो तेव्हा आमच्या माईला ते समजून सांगतो. या शर्टमधले हे आपल्या देशाचे आहेत आणि ते दुसऱ्या रंगाच्या शर्टमधले ते समोरचे खेळणारे आहेत. तेव्हा आमच्या माईला समजते. मग माय व्यवस्थित अशी बघत असताना कोण कोण बॅट बॉल कसं मारायलं ते आम्हाला सांगत असते. बाई हे लई चांगलं मारायलं आहे, हे बरोबर फेकनच चालय, हे बरोबर पळणच चालय. घेतलं कारण का आमची माऊ येणार होती खरेदीसाठी. लग्न असल्यामुळं आम्हाला सारखं बाहेर जावं लागते आणि मग खरेदी करून आल्याच्या नंतर लगेच लवकर लागलो आम्ही स्वयंपाकासाठी. हे किवला खायचे होते. रताळं पण उकडायला घातले आणि माईनं काहीतरी वेगळाच पराक्रम करून ठेवलेला होता. म्हाताऱ्या माणसाला असते ना, कोण्या पण गोष्टीला वाया घालायचं नाही, म्हणून आम्ही बाहेर गेलो. तोपर्यंत माईनं ह्या ओंब्या मागच्या वर्षीच्या भिजू घातल्या. त्याला मिक्सरमधून कण्या अशा काढल्या आणि आज करणार आहे ती गोड कण्या. कुणी याला शिरा म्हणते तर आम्ही त्याला गोड कण्या म्हणतो. आणि नंतर मी भरीत करायचं होतं, त्याच्यामुळे माझ्या कुंडीतला मस्त हे थोडंसं कांद्याची पात वगैरे घेऊन आले आणि हे करून घेतलेलं आहे भरीत. माईने बनवलेले आहे मस्त असा गूळ टाकून गोड गोड कण्या. जेवण वगैरे करून बसलो क्रिकेट मॅच बघायला आणि गोरं गोरं लय छान खेळायले. बॉल कसंच पडू दे ना. कोण्या गावचं आहे रे हानू? आम्ही एवढे हसलो. जवळच आहे मा 1-2 गाव सोडून.